ही बातमी आहे एका मराठी शाळेची. पण ही बातमी फक्त एका शाळेचीच नाही, तर त्या व्यवस्थेची आहे जी डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि विकसित भारतच्या घोषणा करते आणि दुसरीकडे मुलांना गळत्या छताखाली बसायला भाग पाडते. विचार करा, 21व्या शतकात एका शाळेवर प्लास्टिक टाकून शिक्षण वाचवावं लागत असेल तर हा विकास आहे की व्यवस्थेचा पराभव? कोट्यावधींच्या जाहिराती दिसतात, मोठे मोठे दावे ऐकायला मिळतात, पण या मुलांच्या डोक्यावर एक मजबूत छप्पर उभं करण्या इतका निधी अजून सुद्धा मिळत नसेल तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पडलेला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेची आणि शासकीय अनास्थेची एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी समोर आली आहे. तालुक्यामध्ये मोठ्या गप्पा मारल्या जात असताना जिल्हा परिषद शाळा बापवली येथे मात्र दुरावस्थेचा कळस पाहायला मिळतोय. चालू पावसाळ्यात या शाळेला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून छतातून सतत पाणी पडत असल्यानं लहान मुलांना वर्गात बसून शिक्षण घेणं निव्वळ अशक्य झालं होतं. शाळकरी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या अंगावर पाणी पडू नये यासाठी अखेर बापवली गावातील ग्रामस्थ स्वतः पुढे आले. प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी स्वतःहून व्यवस्था करत संपूर्ण शाळेच्या छपरावर प्लास्टिक टाकलं. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर आता या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटतात. एकीकडे कोट्यावधींच्या विकासाच्या बाता मारायच्या, मोठ्या राजकीय घोषणा करायच्या आणि दुसरीकडे मात्र मतदारसंघातील हक्काच्या सरकारी शाळेला गळती लागल्यावर तिथे प्लास्टिक टाकण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं, असा संतप्त सवाल आता मतदार आणि सामान्य नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारताय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.